श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मला खूप भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप आभार. हां, माझा व्हिडिओ कधी एक दिवस येत नाही, कधी येतो, पण काही आठवलं ना तर मी तुमच्याशी लगेच बोलत असते. पण जर आठवतच नाही तर मी तुमच्याशी काय बोलणार? तर काय झालं, रात्री मला एक छान लेख आला बघा. मग म्हटलं चला, पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. बघा, हे तुमच्या माझ्या जीवनातलीच ही म्हणजे कथा म्हणली तरी चालेल. बघा, तुम्हाला माहिती आहे का, बघा संध्याकाळची बघा अशी व्ही आकाराचे पक्षी चाललेले असतात बघा. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की हे पक्षी व्ही आकारामध्येच का चालतात? त्याचं कारण मला रात्री समजलं बघा, तो लेख वाचल्याच्या नंतर. तर चला मी वाचून दाखवते. थवा पक्ष्यांचा. एके सकाळी एक मुलगा आपल्या आजोबासोबत शेतात फिरायला गेला. अचानक त्याच्या नजरेत आकाशात इंग्रजी व्ही आकारात उडणारा पक्ष्याचा एक मोठा थवा दिसला. वरून विमान चाललंय, कदाचित तुम्हाला आवाज येईल. मुलाने कौतुकाने विचारले, आजोबा, हे पक्षी नेहमी थव्याने का उडतात? प्रत्येकाने आपापल्या मार्गाने उडले तर चालणार नाही का? आजोबा हसले. ते म्हणाले, बाळ, निसर्ग कधीच विनाकारण काही करत नाही. ते पुढे म्हणाले, हे स्थलांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करतात. ते जेव्हा व्ही आकारात उडतात तेव्हा सर्वात पुढचा पक्षी हायवेला चिरत पुढं जातो. त्यामुळे त्याच्या मागच्या पक्ष्यांना कमी प्रतिकार सहन करावा लागतो आणि त्याची ऊर्जा वाचते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, पुढचा पक्षी कायम पुढे राहत नाही. तो दमला की शांतपणे मागे जातो आणि दुसरा पक्षी त्याची जागा घेतो. असं करत करत संपूर्ण थवा एकमेकांच्या बळावर हजारो किलोमीटर प्रवास पूर्ण करतात. मुलगा आश्चर्यचकिताने ऐकत होता. तेवढ्यात एक पक्षी थव्यापासून थोडा दूर गेला. क्षणभर तो स्वतंत्रपणे उडत राहिला, पण लवकरच त्याला वाऱ्याचा जास्त प्रतिकार जाणू लागला. त्याचा वेग कमी झाला, दिशा डळमगू लागली आणि काही क्षणातच तो पुन्हा थव्यात येऊन सामील झाला. आजोबा हसून म्हणाले, बघितलंस, पंख त्याच्याकडे आधी होते पण सोबत नव्हती. आपल्या आयुष्याचं पण असंच आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे स्वतःची क्षमता असते, पण जीवनाचा लांब प्रवास फक्त क्षमतेवर पूर्ण होत नाही. त्यासाठी साथ लागते, विश्वास लागतो, आधार लागतो आणि आपली माणसं लागतात. कुटुंब, मित्र, समाज हे आपल्या आयुष्याचे थवे आहेत. बरोबर आहे का नाही? जेव्हा आपण थव्यात असतो तेव्हा कधी आपण इतरांचा भार हलका करतो, तर कधी आपल्या थकलेल्या पंखांना बळ देतो. म्हणून एखादी व्यक्ती काही दिवस दिसत नसेल तर तिची चौकशी करायला हवी. कदाचित ती आयुष्याच्या वाऱ्याशी एकटी झुंज देत असेल. तिला दोष द्यायला नको. तिला पुन्हा थव्यात यायला सांगायला पाहिजे. कारण निसर्गाचा नियम हाच आहे की पक्षी जसा एकटा उडू शकतो, पण तोच थव्याने अधिक दूर, अधिक सुरक्षित आणि अधिक सक्षमतेने प्रवास करू शकतो. माणसाचंही तसंच आहे. एकट्याने यश मिळवता येईल, पण आयुष्य जिंकण्यासाठी अखेर माणसं लागतात. म्हणून कोणालाही मागे राहू देऊ नका, कोणालाही हरू देऊ नका. कारण जसे एकत्र उडणारे पक्षी फक्त अंतर पार करत नाहीत, तर एकमेकांना म्हणजे बरोबर घेऊन पोचतात. जीवनाचं खरा सौंदर्य मी आणि माझा ह्याच्यामध्ये नाही आहे बघा. बरोबर आहे बघा. आजकाल काय झालेलं आहे, एकत्र कुटुंब खूप खूप कमी म्हणजे पाहायला मिळतात आणि ऐकायला पण मिळतात. कारण काय झालेलं आहे, आजकाल मुलांना जॉब आहेत, जॉबमुळं काही त्यांना एकटं राहायला लागतं. कधी दोघंजण असतात, त्यांना दोघं राहायला लागतं. पण मला हे सांगायचं आहे की त्या मुलांनी किंवा सुनेने, त्या मुलांनी जर काही सण असेल तर आपल्या आईवडिलांच्या बरोबर तो वेळ तेवढा घालवावा. भले एक दिवस तो आनंद त्यांना द्यावा. जवळ असले तर 2 दिवस राहा, लांब असले तर 1 दिवस तुम्ही येऊ शकता. जर गाडी असेल तर चांगलंच आहे, गाडी नसेल तर एखादा मुक्काम केला तर त्यांना पण तो आनंद मिळेल. म्हणून मला आज हे सांगावं वाटलं. आणि खरंच त्या थव्याने एकत्र राहायचं कसं, एकत्र कसं फिरायचं बघा. म्हणजे व्ही आकाराचा पक्षी मलासुद्धा नेहमी कधी प्रश्न पडायचा की हे कसे व्ही आकारामध्ये चालतात. पण ह्याचं कारण मला आज कळालं
की जो पुढचा थकला की तो मागं येतो की मागचा पुढं जातो. आयुष्याचं पण तसंच आहे. आईवडील थकले की मग मुलांनी पुढं यायचं असतं. बरोबर आहे का नाही? हेच पक्षीने आज आपल्याला शिकवलं. माझी गोष्ट कशी आवडली ती पण तुम्हाला सांगा. आणि आम्हाला एक छोटीशी तुम्हाला आहे ना रेसिपीमधली एक टिप सांगायची. आपल्या बघा लोणच्याचा मसाला राहतो शेवटी लोणचं संपल्यानंतर, तर त्या मसाल्यामध्ये ना गव्हाचं पीठ, मीठ, थोडंसं कस्तुरी मेथी चोळून टाकायची, थोडी धने ओवा टाकायचा आणि त्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये ते पीठ मळायचं. त्याचे सुंदर असे पराठे होतात. खाकरे करायचे तर थोडे कडक होतात. हे सांगायचं तुम्हाला. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला? श्री स्वामी समर्थ.